कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 22। कसं झालं ते? अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज। तुमचं? 5 वर्ष अरेंज मॅरेज। अरेंज। माझ्या लग्नाला 14 वर्ष आणि लव्ह मॅरेज। 8 वर्ष लव्ह मॅरेज। कसं काय लव्ह मॅरेज? तुमचं कुठे? माझं अंधेरी पार्लेटिव्हचेच आम्ही दोघे जवळ शाळेपासूनचं बचपन का प्यार। हो, नंतर आम्ही तसंच चिडवतो। तुमचं कसं काय? माझे मिस्टर आणि माझी बहीण एका ऑफिसमध्ये होते कल्याणला। मग तुम्ही काय डबा घेऊन बहिणी? नाही, तिच्या लग्नात मग आमची जास्त ओळख झाली बहिणीच्या, मग तेव्हापासून ते सुरू झालं। तुमचं? आम्ही शाळेत एकत्र होतो, पण मी त्याला फारसं ओळखायची नाही आणि मैत्री आमची जवळजवळ लग्नाच्या 10 वर्ष आधीपासूनची होती। रिलेशनशिपमध्ये एक 3-4 वर्ष होतो आम्ही। आणि तुमचं कसं काय अरेंज? कसं कांदे पोहे? अरेंज मॅरेज। मग आमचं नात्यातच आहे, म्हणजे आत्याचाच मुलगा लागतो, त्यांच्याकडनं प्रपोजल आलं होतं। बघा, अशा तुम्ही सगळ्या जण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची तर दोघींची मागेन मी। एक तर माझ्या सासूची, ज्यांना मी आईच म्हणते, त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे आत्तापर्यंत, अजून पुढेही करत राहतील। मी वर्किंग होती, म्हणजे 18 वर्ष मी सर्व्हिस केली आर्किटेक्चर फॉर्ममध्ये। त्यांनी पूर्ण घर सांभाळण्यापासून सगळ्या गोष्टी मला खूप सपोर्ट केल्या। आणि आता पण मी जेव्हा त्याच्यातून बाहेर पडून स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलं, त्यावेळेला एवढे आमच्या जबाबदाऱ्या बाहेरच्याच एवढ्या वाढल्या की घराला एवढा वेळ विशेष देता येत नाही। त्यावेळेला काय वेळेला काय होतं, आपल्या ओघाओघाने किंवा अशा ह्या टेन्शनमुळे आपण कधीतरी पटकन काहीतरी बोलून जातो। त्याच्यासाठी मला क्षमा मागायची त्यांची। तुम्ही? मी माझ्या पहिला सर्वात क्षमा माझ्या लहान मुलाची मागेल, कारण की मी जॉब करते आणि जॉब करून नंतर हा माझा बिझनेस सांभाळते, तर जेवढा टाईम त्याला आता द्यायला हवा तेवढा माझ्याने त्याला देता येत नाही। म्हणजे तो खूप बोलतो की मला काही नको मम्मा, मला तू हवी आहेस म्हणून। तर मी पहिला त्याची क्षमा मागेल आणि दुसरी क्षमा मी माझ्या आईंची मागेल की त्या खूप सपोर्ट करतात आणि त्यांचं म्हणजे त्यांनाही वाटत असेल माझ्याकडून काही अपेक्षा असतील त्यांच्यासुद्धा, पण ऑफिस आणि नंतर हे आणि त्याच्यामध्ये माझं मी नाही तेवढं 100% देऊ शकत, पण तरी त्या खूप सांभाळून घेतात। त्याच्यामुळे क्षमा मी ह्या दोघांची मागेल पहिला। मी क्षमा मागेल माझ्या मिस्टरांची पण आणि माझ्या सासू सासऱ्यांची पण, म्हणजे सासरकडच्या ऑलमोस्ट सगळ्यांचीच म्हणायचं होतं झालं। कारण पहिल्यांदा माझं लग्न झालेलं होतं, म्हणजे माझं डिवोर्स झाला, मग सिंगल मदर बरेच स्ट्रगल झालं। माझी मुलगी 3.5 वर्षाची होती जेव्हा अजित पुन्हा म्हणजे तो बाहेरून ॲब्रॉडहून आला होता जस्ट इथे लग्नासाठी। माझं पुण्यात जॉब चालू होता, शिक्षणही मी केलेलं होतं, म्हणजे तेव्हा तिथे MBA करत होते मी पुण्याला। सिंगल मदर म्हणून तुमचा स्ट्रगल झालेला आहे आणि तेव्हा मी जस्ट त्याला भेटले तेव्हा मी ॲक्च्युली माझ्या बहिणीसाठी त्याला प्रपोजल विचारलं होतं की तुझा रे वा लग्नासाठी आलायस ना, माझी बहीण आहे लग्नाची वगैरे। आणि तेव्हा असं मनातही नव्हतं, पण ते म्हणतात ना लहानपणापासून आम्ही एकमेकांचे क्रश राहिलेलो आहे, तर ते कदाचित तेव्हा पुढे आलं असेल। आणि तेव्हा जेव्हा त्याला माझ्याबद्दल कळालं की मी जॉब करून सगळं सांभाळते वगैरे, तर तेव्हा तो म्हणाला की तूच का नाही माझी सहचारिणी होत असं। तेव्हा ते म्हणजे कधी न बोलणारा, म्हणजे तो खूप शांत आहे, कधी न बोलणारा एवढं मोठी गोष्ट बोलून गेला। मी थोडं म्हणतात ना जे जास्त बडबड करतात ते एकदम असे फ्रीज होतात 2 मिनिटासाठी, तसं काहीसं झालं माझ्या बाबतीत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।